हेलो गाइस एंड वेलकम बैक टू माय चॅनल मराठी व्लॉग्स। तर आज आपण बनवणार आहोत बिर्याणी, ते पण 1 पॉट बिर्याणी होणार आहे। म्हणजे आपण कुकरमध्ये सगळं एकदमच टाकणार आहोत। सो रेसिपीला एंडपर्यंत बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करू। आता मी चिकन आणले आणि आता चिकन साफ करून घेऊ। 1 मिनिट टाकू। मध्ये सगळ्यात जे इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे आता याला नीट धुतलेले आहे। आता याच्यात टाकू आपण 1 चम्मच मीठ, 1 चम्मच अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट। आता याच्यात टाकू थोडीशी हळद, 1 चम्मच फुल लाल मसाला, 1 चम्मच बिर्याणी मसाला आणि थोडासा अजून आता टाकू आपण दही। पहिले 1 चम्मच टाकू, नंतर लागली तर अजून टाकू। आता हे सगळं मिक्स दही कमी पडले। आता आपण अजून 1 चम्मच दही ऍड करू। याच्यात अजून 1 चम्मच दही घेतलंय। म्हणजे जे 10 रुपयाचं पॅकेट असतं बघा दहीचं, ते टोटली पूर्ण अर्ध घेतलंय। पूर्ण घेऊ नका, जास्त दही होईल मग। त्याला मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवते मी। आता जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। आता चिकन मॅरिनेट केल्यानंतर लगेचच आपल्याला घ्यायचे तांदूळ आणि ह्याला धुवायचं आहे। सगळ्यात पहिले धुवून घेऊया तांदूळ। एकदम नीट तांदूळ धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर ना ह्याला भिजत ठेवायचे जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होईल ना तोपर्यंत। म्हणजे अगर चिकनला अर्धा तास ठेवायचं तर ह्याला 10 मिनिटं असंच ठेवायचंय। म्हणजे कसे ते लवकर कुक होतील। कुकरच्या 2 शिट्यामध्ये ते तांदूळ लगेच शिजतील। आता याला धुवून घेते। कोण साईडला ठेवते, बॅक कॅमने दाखवते। असं फुल भरलंय, त्याला झाकून 10 मिनिटासाठी ठेवणार आहोत। आता आपला तांदूळ भिजलेला आहे, त्याचं पाणी सेपरेट करूया। कांदे घेतले 2 मोठे, 2 छोटे। आता याला नीट क्लीन करून घेऊ आपण आणि चॉप करून घेऊ। आणि कांद्याची क्वांटिटी सगळ्यात जास्त असते बिर्याणीमध्ये, सो कांदे जास्त कापा। मी 2च पेल्याचा भात घेतलाय, सो म्हणून मी कांदे 4 कापले, 2 मोठे आणि 1 मीडियम आणि 1 छोटा। कांदे क्लीन करून धुवून घेतले। आता घेतलाय कांदा, कट करूया। आता असे आपल्याला लांब 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 स्लाइस मध्ये कट करायचे, जसे आपण कांदा भजीला कापतो तसे। आता पूर्ण कांदा कट करून झाला। आता आपण घेऊ कुकर आणि हे कांदा लाल व्हायला ठेवू आणि मग नंतर टोमॅटो वगैरे चॉप। टाकूया आपण तेल, 2 फुल भरून
पळी तेल टाकलेले आहे. आता आपण तेल तापलंय, कांदे सगळे टाकून घेणार आहोत. एकदम नीट मिक्स करून घेऊया. टाकू शकतात, मी थोडं कमी तेल टाकले. टमाटेच नाहीये घरात. टमाटे आणा जाऊ आपण. मग टमाटर घेऊन आले तरी फरसाणच्या पिशवीमध्ये दिले मला. कोथिंबीर, लिंबू आणि टमॅटो. तर 2 मोठे साईजचे टमॅटो घेणार आहे. टमॅटो जे काय बोलत ते 2 घेते. छोटा नाही आहे, 2 मोठे बस झाले. सेम आपण जसे कांदे कापले होते ना लांब लांब, तसेच टमाटर पण असे लांब लांब कापून घेणार आहोत. आपले कांदे एकदम असे झाल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यात टमॅटोज. टमाटे गळण्यासाठी आता आपण याच्यात टाकू मीठ 1 चम्मच आणि मिक्स करून घेऊ. आता याला थोडा उशीर असंच ठेवून देऊ आपण, म्हणजे ते टमाटे गळून जाते. आता याच्यात लिंबू पिळूया. ह्याच्यात ॲड करूया 1 चम्मच मसाला. पहिले पण आपण टाकलाय म्हणून 1 चमचाला थोडा कमी टाकूया, आणि पहिले 1 चम्मच टाकलाय. थोडीशी हळद, अर्धा चम्मच बिर्याणी मसाला, चम्मच फुल भरून अद्रक लसूणची पेस्ट. पहिले पण टाकले 1 चम्मच, म्हणून आता 1 चम्मच टाकणार आहोत. नीट मिक्स करून घेऊया. चिकन नीट मॅरिनेट झालेले आहे. सो आता आपण आपल्या या मसाल्यामध्ये हा चिकन टाकूया पूर्ण. नीट मिक्स करून घेऊया. मसाला आणि चिकन पूर्ण नीट मिक्स झाला पाहिजे. हा जो आपला चिकनचा जो मसाला होता ना, हा पण पूर्ण टाकायचा आहे, म्हणजे फ्लेवर चांगले येईल. आणि हा आता ह्याच्यात टाकायचा. आता याला थोडा वेळ टाकून शिजूया. कोथिंबीर घेते चॉप करायला, वरून अशी टाकायला. आणि ना मी टमाटे मागायला गेलती, पण ना म्हणजे बाहेर निघाली का, बाहेर बाजूवाली काकीला मागायला निघाली बाहेर. पण नंतर वाटलं यारशी कसं वाटतं ते मागायला. तुम्ही जाऊन दुकानातून माझं कांदा शिजत होता ना, लाल होत होता मी दुकानात जाऊन स्लो गॅस केला आणि दुकानात जाऊन घेऊन आली, पण मी मागितलं नाही. असं चांगलं ते लोक पण मागतात, म्हणजे असं कधी काय, पण मला नाही आवडत मागायला. मी एवढ्या व्हिडिओमध्ये बोलली चला फ्रीचा मागू, म्हणून मी जरा एक्सप्लेन केलं. असं तेल सुटलेलं आहे. आता थोडी कोथिंबीर आता टाकून, थोडी कोथिंबीर भात टाकल्यानंतर टाकू आपण. टाकूया राईस. आता नीट ह्याला मिक्स करून घेऊया. काय जण नीट मिक्स होत नाही ना, मग खालीच मसाला राहतो आणि आपल्याला एक पीस तुटला नाही पाहिजे. 2 मिनटं तर हाकून शिजवायचं आहे. हा अजून शिजला नाही प्रॉपर, आणि खालचा मसाला नीट असं खालीवर करून हे करायचं आहे, म्हणजे
हर भाताला आपला मसाला लागेल. आणि इथं मी साईडला गरम पाणी पण करायला ठेवलं. आपलं थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं आहे, म्हणजे त्याच्याने काय टेस्ट चांगली लागते. आता याला नीट खालीवर करून मिक्स करून घेतलेलं आहे. सो आता आपण टाकायचं पाणी. आता त्याच्यात टाकूया गरम गरम पाणी. एवढं टाकायचं जेवढं आपलं राईस पूर्ण कोट होईन. टाकल्यानंतर परत एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं पाणी अजून लागणार आहे, तर मी थोडं गरम पाणी काढून ठेवलं ते अजून टाकते. पाणी अजून बस. आता जास्त पाणी नाही टाकायचं, एवढं पाणी बस झाले. आपले पूर्ण राईस पाण्यात खाली आले तेवढंच टाकायचं, म्हणजे जेवढं आपलं राईस असेल ना तेवढं वरपर्यंत पाणी टाकायचं, म्हणजे आपले राईस दिसले नाही पाहिजे असं. सो आता बरोबर झालेले. सो आता मी ह्याला बंद करते कुकरचं झाकण आणि देते 2 शिट्ट्या फास्ट गॅसवरती. 2 फास्टवरती आणि 1 स्लोवरती. हा माझा लेग पीस मधोमध ठेवते मी, मधोमध असं, म्हणजे मला लगेच भेटेन. आणि एक गोष्ट तर राहिली, वरून कोथिंबीर टाकायची. मी प्रमाणे जेवण बनवताना हे तर होणारच. उन्हाळा चालू झालाय मुंबईमध्ये. बिर्याणी झाली रेडी. आणि केवढं भारी आणि असं टेस्ट एकदम मसालेदार लागते. आणि कॅमेरामध्ये नसते हे येते. सो आता मी तिथं ताट ठेवलंय, तो ताट वाढून घेते आणि मग तुम्हाला रिॲक्शन दाखवते. हा झालाय आपला ताट रेडी. आणि बघा किती मस्त दिसतंय चिकन लेग पीस. आणि हा राईस काय भारी शिजलाय. आणि बोलताना माझ्या तोंडातून पाणी येते. मी लवकर टेस्ट करते, तुम्हाला सांगत झालंय ते. सो गाईज, आता आपण आपली बिर्याणी टेस्ट करणार. मी अजून एक बाईट पण नाही दिलाय, खूप पाणी येते तोंडातून. सो आता लिंबू आणि सगळ्यात पहिले चिकन लेग पीस खाते. गरम आहे, हातानेच खाते पीस. आज बिर्याणी में थोडंसं चिकन घेऊ आणि तसं चिकन घेतलंय, कांदा आणि याचा पूर्ण एक असा खूप मस्त झाला. आणि बैठ खाओ. कोणी